आज स्पर्धेत फक्त एक परफॉर्मन्स होणार नव्हता. ट्विंकल सोबत रोशनी सुद्धा परफॉर्म करणार होती. आणि मी तुला हे सगळं सांगतोय कारण रोशनीच ती मुलगी आहे जिला मी शोधत होतो. तिच्या पायावर ते निशाण आहे. रोशनी थांबा. मी फक्त तुम्हाला पाय ठेवण्यापासून थांबवत होतो. रोशनी, तुम्ही जराही काळजी करू नका. मी स्वतः ऑर्गनायझरशी बोलेन आणि तुमची जी परफॉर्मन्सची तारीख आहे ती आपण 1-2 दिवस पुढे ढकलूया. आकर्ष, याची काही गरज नाहीये. पापाजींचं ऑपरेशन 1 तासात आहे आणि मला पैशांची खूप गरज आहे. मी डान्स नक्कीच करेन. रोशनी प्लीज, स्वतःला एवढा त्रास नका करून घेऊ. तुम्हाला नीट उभं राहता येत नाहीये, डान्स कसा कराल? रोशनी तुम्ही यू नो व्हॉट, ठीक आहे, तुम्ही निर्णय घेतलाच आहे तर तुम्ही माझं म्हणणं ऐकणार नाही. पण मी तुम्हाला त्रासात नाही पाहू शकत. रोशनी, स्वतःसाठी नाही पण माझ्यासाठी तरी प्लीज मला तुमची मदत करू द्या. प्लीज. तुम्ही माझं एक काम कराल? शो स्टोरूम मधून एक बॉक्स उचलून आणाल? या. त्या कोपऱ्यात एक छोटासा बॉक्स आहे. अरे वा, स्पर्धेत एक नाही तर 2-2 परफॉर्म. तू पॅकिंग केली आहेस ना? आपण आज पहिल्या फ्लाईटने कर्नालला परत चाललोय. तुला चिंता रोशनी डान्स करणार नाही याची आहे की रोशनीची? आकाश माझ्या व्यतिरिक्त इतर कोणालाही इतकं महत्त्व कसं देऊ शकतो? आणि तेही रोशनीसारख्या मुलीला. त्या मुलीने माझ्या आकाशला इतकं बदललंय की आता तो माझ्यापेक्षा जास्त तिचा विचार करतो. आकाशला आता माझी मुळीच काळजी नाहीये का? माझी काहीच किंमत राहिली नाहीये? कुठे चाललात मॅडम? हो मॅडम, कुठे चाललात तुम्ही? आणि तुझं लक्ष कुठे आहे? वेळी झाली आहेस का? अगं काय करतेस तरी काय? सांग तरी मला, कुठे जायचं तुला? जिथे वाटेल तिथे घेऊन जा. हा घ्या.
आई, हा ड्रेस किती सुंदर आहे ना. आजपासून मी असेच रंगीबेरंगी कपडे घालेन. अशा रंगाचे कपडे मला फार आवडतात. माझ्या आईचे आहेत. बाळा, तुला माझा आवाज ऐकू येतोय ना? ऐक बेटा, मी रोशनीला वचन देऊन आले की तिचे बाबा ठणठणीत बरे होतील. त्यांना काहीच नाही होणार. आता हे तुझ्यावर आहे बेटा. तू लवकर बरा हो, नाहीतर तुझी आई तुझ्या मुलीसमोर खोटी पडेल रे. आणि ते तुला नाही आवडणार ना. हं? बरा हो बेटा, लवकर बरा हो. मी तुझ्यासाठी एक गोष्ट आणली. थांब, आत्ता देते. अरे, कुठे गेलं? हे देवा, कुठे पडलं की काय? अगं आई, खरं बोलतोय मी. जखमेमुळे ना मामाच्या डोक्यावर खूप परिणाम झालाय. तुला माहित नाही कसे गुंगीत वेड्यासारखे बोलत होते. म्हणत होते रोशनीला मामीकडे निघून जायला पाहिजे. वेडा झालायस का तू? हो. जा, इथे कुठे आजूबाजूला असेल जाऊन बघ तू. मी नाही जाणार आई. जातोस की नाही का दाखवू आता? बैजू कुठे गेला सांग. आई, ते काय झालं दिदा? घरातल्या मंदिरातून मी पूजेचं फूल घेऊन आले होते. विचार केला होता सुरेंदरच्या डोक्याला ऑपरेशनच्या आधी लावा, पण माहित नाही माझ्याकडून ते फूल कुठे पडलं. अगं दिदा, तुम्ही काळजी करू नका. मी घरी जाऊन अजून फुलं घेऊन येतो, ठीक आहे? हो बाळा, पण ऐक, ऑपरेशनच्या आधी ये हं, नक्की. हो दिदा. रोशनी, मी रोशनीचं तोंड सुद्धा पाहणार नाही. फक्त दिदासाठी तिच्या घरी चाललोय. काकांच्या ऑपरेशन पूर्वी मला काही करून फुलं घेऊन जायचंय. आता विचार करायची वेळ नाहीये. फक्त हे करून दाखवायचंय.
तुम्हाला काही बोलायचंय का? रोशनी, मी हे काय? रोशनी, हे माझं लकी ब्रेसलेट आहे. मी हे प्रत्येक परफॉर्मन्स मध्ये घालतो आणि हे घातल्याने माझा प्रत्येक परफॉर्मन्स चांगला होतो. माझी अशी इच्छा होती की आज हे तू घालावस. हे घातल्याने सगळं ठीक होतं. धन्यवाद, पण मला याची गरज नाहीये. माझ्याकडे स्वतःच आहे. आकाश, मला अजून थोडंसं आवरायचंय आणि मी स्वतः तयारी करू शकते. हो, मी जातो. ते ऑर्गनायझर्स वाट बघतायत, म्हणून तुम्ही थोडं लवकर आवरा. बिट्टूचा मेसेज आला होता. तो दिवा. आकाश, तुम्ही हा दिवा बाहेर मंदिरात जाऊन ठेवाल प्लीज? तिथे हवेने विझणार नाही. शो, ओके. नील, तू दिलेले प्रत्येक कानातले माझ्या सौभाग्याची भेट आहे. नील आलाय. उतरा मॅडम. मला तर हॉस्पिटलमध्ये यायचंच होतं. कदाचित आपलं ध्येय एकच आहे. झालंय काय? आजकाल मी पाहतोय तू माझ्या प्रत्येक गोष्टीत लवकरच होकार देतेस. फार लवकर समजतायत माझ्या गोष्टी. काय अर्थ काढायचा मी या सगळ्याचा? एवढा समजूतदार आहेस तर जो अर्थ काढायचा आहे तो काढ. थांब. तू ही गोष्ट माझ्याशी बोललीस ते बरं आहे की जिथे वाटेल तिथे घेऊन जा. ही गोष्ट कुणा दुसऱ्याशी बोलू नकोस, समजलं? अगं नेमकं करतेस काय? जायचंय कुठे तुला? जिथे वाटेल तिथे घेऊन जा.
आता पट्टी खोलून बघ जखम बरी झाली की नाही. माझ्या जखमा पाहू शकत नाही आणि रोज रोज लेप घेऊन येतोस. तोंड कमी चालव जरा आणि हात जास्त चालव. लवकर पट्टी खोलून बघ जखम बरी झाली की नाही ते. हं? बघ ठीक झालं. झालं ना ठीक. तू माझी इतकी काळजी करतोस तर असं जास्त खुश व्हायची गरज नाहीये, समजलं ना. मी तुझ्यासाठी काहीच केलं नाहीये, सगळं स्वतःसाठीच केलंय. हे घे, हे कानातले घालून दाखव. हे वाले पण बघायचे. खबरदार, जर पुन्हा कधी तू आयुष्यात कानातल्यांकडे पाहिलंस तर. नाही नील, मी हे कानातले कधीच नाही घालू शकत. नील, किती वेळ डोळे बंद करू? 2 मिनिट थांब ना. थांबू शकत नाही का? सांग ना काय करतोयस. थांब ग, नियमांची पुजारी. नील तू नील, तू पुन्हा कानातले घेऊन आलास. तुझ्या नव्या ताज्या ड्रेससाठी नवीन कानातले घाल कद्दुकुमारी. तुला माहितीये ना मी कानातले घालणार नाही. आणि तुलाही माहितीये ना, जोपर्यंत तू कानातले घालणार नाही तोपर्यंत मी नवीन नवीन कानातले आणत राहणार. आता घालून गे लवकर. चल. नील, तू समजून का घेत नाहीस? हे कानातले घालून मी बाहेर तर गेले मी तर तुला कुठे दुनियासाठी घालायला लावतोय? फक्त माझ्यासाठी कानातले घालून दाखव. घे. हे प्रत्येक कानातली आपली आठवण नाहीये, आपल्या सोबत असण्याची कहाणी जोडली गेली. अगं काय झालं, का काढतेस? अगं काय झालं? नील, तू मला घालायला सांगितले होते ना, मी घातले. आता मी 5 दिवस घालेन किंवा 5 मिनिट, माझी मर्जी. ज्या दिवशी लग्न करून घरी आणले ना तुला, त्या दिवसापासून रोज सकाळी माझ्या हाताने तुला कानातले घालेन आणि मग काढून दाखव तू. नील इथे आलाय. जय माता दी. फुलं घेतली. अरे यात तर तेलच कमी आहे. तू एक दिवस हे कानातले स्वतःहून घालशील आणि त्या दिवशी तू माझा आनंद हिसकावू शकणार नाहीस. रोशनी, नील. हो, त्यानेच तर दिले. आय मीन नील इथे आलाय. काय? नील इथे काय करतोय? लवकर लपून बसा. कमॉन, जर मी लपली तर तो मला शोधल्याशिवाय राहणार नाही. क्विक क्विक. हो, करतेय ना. नाही, मला नाही जाणून घ्यायचं ती कशी येते. मी नाही भेटणार तिला.
लवकर रोशनी, तो इकडे येतोय. रोशनी, तुमचा लेहंगा. रोशनी, रोशनी, तुम्ही कानातले नाही काढलेत. मी विसरले ते. मी तुला हे कॉम्पिटिशन जिंकून नाही देणार रोशनी, कुठल्याही किमतीत.